उल्वे स्ट्रीट फूड पार्ट 2 बर्गर तुम्ही खाऊ शकता, कारण मी स्वतः KFC ला स्टोर मॅनेजर होतो ना. खाण्यासाठी वॉर्मअप चालू आहे आईला. कुरकुरे मोमोज आणि हे जसा KFC ला आपण बघतो तसा चिकन रेडी झालाय ना. चिकन क्लासिक बर्गर आणि क्रंची. भूक लागली बघून भूक लागली. यो कुरकुरे मोमोज ट्राय करूया पहिला. कैसा का वाला चल बाहेर तर कैसा सुटल आवरा भारी असलं. केरला कुत्तू पराठा. केरला कुत्तू पराठा आलाय. पराठा बघा कसला भारी. चिकन आलाय. चिकन मध्ये कांदा चिकन फ्राय आहे. ओके ट्राय करू. त्यांची टेस्ट युनिक आहे. नॉर्मल आपला जो चिकन असतो चिकन करी असतं तसा नाही लागत. तसा नाही. आणि ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. स्प्राईट वाला बोबा टी घेतलाय आम्ही. आयुष्यपत काय आतमध्ये तर आता जी एनर्जी आली ना. हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. गिरीश का सुनोगे? सुनेगा गिरीश का सुनेगा. चालता गे, चालता ले. गिरीश का सुनेगा. या आएगा. धूम ले चल. दिल ना दिया. चलो हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. फूड ब्लॉग संडे स्पेशल आज पुन्हा एकदा. बट त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट मजेदार असा. माझ्यासोबत आज जतीन, अजित आणि प्रथम यांच्यामध्ये प्रथम शूट करत आहे. आणि तिघा आम्ही जमलेलो आहोत. जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपला चॅलेंज असा आहे की आपण आता उतरणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये जो उत्तीर्ण होईल, जिंकेल, उत्तीर्ण. हा तो पैसे भरणार. जिंकेल तो पैसे भरणार, हारणार तो पैसे नाही भरणार ना. काय करू? जिंकेल तो पैसे भरणार का केलतो ना. हा जिंकेल तो पैसे भरणार. तीनों में से. आता घ्या मग. आणि नेक्स्ट व्हिडिओला असा आम्ही ठरवलाय की हे व्हिडिओला जेवढं लाईक येतील हे व्हिडिओला त्याचे डबल खर्च मी करील. 24 तासांना 24 तासान. म्हणजे संडेला मी 11 वाजता व्हिडिओ अपलोड करील. 11 वाजता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मंडेला 11 वाजता जेवढं लाईक होतील. काय शपथ होती थांब. घे चालता. मंडेला जेवढं लाईक होतील त्याचे डबल खर्च मी करील. सो चला आता पहिला आजच्या चॅलेंज साठी आम्ही उत्तीर्ण करत आहोत. 3 याला काय बोलतात मराठीमध्ये सांगा. उतरवे ना. उतरवे काय उजवे. जास्ती का कमी? त्याच्यात कमी करून जिंकल तो पैसे भरीन ना. जिंकल तो पैसे भरेल. अरे मग कमी ना. हाँ, कमी वाला सुटल. मतलब दो सेम है ना, वो बच जाएंगे. हाँ, बच जाएंगे. और 1 एक 2 छूट जाएगा. हाँ. वो छूट जाएगा. बाहर चला जाएगा. नहीं बाहर नहीं. गेम पैसा के का फिर वो ना, जीतेगा पैसा ना. भरेगा. पैसा भरेगा. ये लो मग. 3 2 1. हे 2 लाख ठेवा. 2 हाताने 2 हात रे का मी. दो हाथ कैसा रहेगा? चल. पण ते तुम्ही सगळं ऐसा करशील. दो हाथ का कैसा सीन है? दो हाथ का सीन ही नहीं ना मग भाई. एक हात उलटा करी, एक हात ऐसा गेल्यावर, हाँ? एक हात ऐसा गेल्यावर, एक हात ऐसा गेल्यावर. ऐसा नहीं होता. दो हाथ का कौन? ये दो हात का बरोबर आहे. बरोबर अरे बोलतो कोण ही केलाय ऐसा? व्हेरिएशन आहे ना त्याच्यात. हा. व्हेरिएशन आहे. कैसा रहता है ऐसा? जास्त येईल ना. हा. 3 2 1. एक आलं यो. अरे काय अरे समजेल का नाही? अरे समजे काय नाही. मैंने ऐसा किया. अरे का ते हात आलं ते दाखवायला पाहिजे होतं त्याला. मैंने ऐसा किया. ऐसा मैंने किया. भी ऐसा किया. डबल किया तू. तूने ऐसा किया तो. मैंने ऐसा किया. तूने ऐसा किया. मैंने ऐसा किया. नहीं, मैं- वीडियो है वीडियो है. क्या बराबर ए, अभी ये नहीं करना अपने को. चलो कट करते फटाफट. चलो चले. तीनों में से एक 2 3 चलो. अरे ऐसा आएगा. चलो भरना तो इसी को ही है. चल आता चल चालताना घे. गिरीश का सुना ही नाही. चायला मीच फसलोय. डेंजर. चला मग आता. चला आता उल्वे स्ट्रीट फूड पार्ट 2. संध्याकाळी रात्री 8:30 वाजता आम्ही चालू केलेला आहे. बामणडोंगरी स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला LNTच्या बिल्डिंग आहेत ना, त्याशी जाणार आहोत. त्याशी आवरं भारी भारी फूड स्टॉल झालं. ते एक्सप्लोर करू आज आणि मजेदार असं खाऊ मस्त. चला आता संडे स्पेशल. चल आया चलो. कपल. सो फायनली आता आपण आलेलो आहोत बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला. उल्वे स्ट्रीट फूड पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पहिलाच आपण दादाच्या गाडीवर आलो. नमस्कार.
काय काय भेटतं आपल्याकडे स्पेशल? आपल्याकडे स्पेशल पॉपकॉर्न चिकन, चिकन बर्गर, कुरकुरे मोमोज, स्टीम मोमोज. आम्हाला असं काहीतरी आज खावायचं आहे, म्हणजे स्पेशल कधी खाल्ला नाही. कुरकुरे मोमोज म्हणजे मी कधी ट्राय नाही केला. अजून काय काय? चिकन बर्गर तुम्ही खाऊ शकता, कारण मी स्वतः KFC ला स्टोर मॅनेजर होतो ना, ओके. तर तुम्हाला ते बर्गर ऑथेंटिक KFC सारखं भेटेल पूर्णपणे. अच्छा, चिकन बर्गर म्हणजे KFC मध्ये जसं असतं जसं बर्गर चिकन सिंगर असतं त्या ओके. टाईपचं बर्गर. दादा ऍक्च्युली स्टोर मॅनेजर होता KFC मध्ये, तर आज आपल्याला काहीतरी अतरंगी आणि मस्त ते रिलेटेड खायला भेटल, तो पण स्ट्रीट फूड मध्ये. हा लोकेटेड तुम्हाला काय आहे माहितीये का, पामंडुंगरी स्टेशनच्या इथून उतरलात ना, ही कोणती साईड आहे? ईस्ट वेस्ट कोणती साईड आहे? ही वेस्ट साईड आहे ना. वेस्ट आहे ना, हो. ही वेस्ट साईड आहे बहुतेक. आमची अनंत आहे टॉवरच्या खालती. ती ईस्ट साईड. अनंता टॉवर आहे ना पाठीमागं, त्याच्या समोरच म्हणजे LNT चा प्रोजेक्ट हा पक्का कलरफुल बिल्डिंग, तिथं समोरच आपल्याला मस्त दादाची गाडी लागलेली बघायला भेटते. चला ट्राय करूया बर्गर आणि एक कुरकुरे मोमोज कर, कारण तर 4 जण सोबत आणलेलं आपल्या. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. बघूया कसं हो, बनते ते बघू शकतो मी. हो ये ना. ओके, खाण्यासाठी वॉर्मअप चालू आहे आईला. ऐसे दोस्त सबको मिले, फ्री का मिल रहा है भाई, ये दंड. तो आता दादा आपल्याला दाखवते की कसा तो बनवतो आणि म्हणजे कशी रेसिपी. एकदम फ्रेश चिकन वगैरे घेऊन, रॉ चिकन तुम्ही बघू शकता. तो कशामध्ये डिप केला? हे मैद्यामध्ये dip केलं. मैद्यामध्ये. हे कुरकुरे मोमोज आणि हे बर्गर हे साठी burger पॅटी. साठी. हा. आता समजला की दादा आपला फॉलोवर पण आहे पहिलेपासून. हा ना भाई. दादाने आता सांगितलं की बोलतो, मला मेसेज पण केलेला किंवा कमेंट केलेली, मला समजलंच नाही. कसा ना कसा देवाने भेटवला दादाला. आणि तुम्ही बघू शकता इथं KFC टाईप एकदम प्रॉपर, जसा KFC ला आपण बघतो तसा चिकन रेडी झालाय ना. हो. आणि हे हे कुरकुरे कुरकुरे मोमोज आहे. ओके. मी या इंडस्ट्रीमध्ये 12 वर्ष होतो. मी इंटरनॅशनल एअरपोर्टला मी 8 वर्ष होतो. मुंबईला. मुंबई इंटरनॅशनल T2 ला होतो, डोमेस्टिक मध्ये होतो, आणि हा. त्याच्यानंतर 2 वर्ष कुवेतला होतो ओके. ऍज अ सबवे स्टोर मॅनेजर. हो हो. आणि मग त्यानंतर विचार केला की स्वतःचा विचार केला की आपल्याकडे येऊन काहीतरी छोटासा स्टार्टअप करू. बाहेरला तर आहेच, पण आपल्याकडे पण खूप बरेचसे आहेत. ओके. आणि आपल्याकडचे लोक ते ऍक्च्युली मग कोणती लाईफ बेटर वाटते तुला, जॉब वाली? नाही, ही एकदम बेस्ट लाईफ वाटतं. अच्छा, त्याच्यामध्ये म्हणजे आपला- असा प्रॉब्लेम नाहीये, पण हा. इथे असं आहे ना की आपल्या मर्जीचे मालिक आपण हा. आहोत. जसं आपल्याला पाहिजे तसं. भेटल थांबा भेटल. बर्गर रेडी होत आहे. हे दोघं असं राक्षस चिपकलं, हारलो र तुमच्याशी. कैसा हारलो मी? हा? राव रे, चला आता भरायचं तर मेन पैसे म्हणजे तुला तो आता. जिंकलेलो र मी, पण आता त्यानं हार होती आपली. जाऊ दे, चला तो आता उतारलो तो. भूक लागली आवरे, आणि आवरा भारी वास येतोय बर्गरचा. तुम्ही तर बाहेरचा का ना सोडलेलास. अरे तुमच्यासाठी, कायसा बोलून बोलून विषय 2025 निघाला. तुमच्यासाठी गाईज मी सगळं हे करतोय. मी बाहेरचा खाना सोडलेला कालपासून, आज परत चालू. अरे प्रेम आहे तुमच्यासाठी. लाईक आता थोडा कमी करा. 24 तासात जेवढं होणार तेवढं डबल भरणार पाहिजे. पुढच्या फूड ब्लॉग मध्ये डबल. सांग त्यांना, सांग काय चांगला आहे, नीट. चांगला आहे. नीट सांग. कधी सांगितलास? नीट सांग. चांगला आहे. नीट सांग. खाओ मा कसम. गप्पत का ए जते तो झगडा कर तो जाले तो मैं ही बचूंगा. आहा, आलेला आहे आपला सुंदर असा क्लासिक बर्गर, चिकन क्लासिक बर्गर आणि क्रंची मोमोज. कुरकुरे मोमोज. आई शपथ. बघूनच वाव बाई. भारी वाटतंय. हा, बघूनच भारी वाटतंय. भूक लागली. बघून भूक लागली. पहिले काय ट्राय करायचं? बर्गर बर्गर. पहिला हात मागतील पहिले हे घ्या. चला यो कुरकुरे मोमोज ट्राय करूया पहिला. चटणी आणि मेयोनीज सोबत. मेयोनीज तुम्हाला वाटेल बोलताना मेयोनीज, म्हणून मेयोनीज ऐकायला कसं वाटते भारी ना याची. झाला नाही माझा अजून. ट्राय करूया. बर्गर ट्राय कर. हा करू ना. एकदम क्रंची. वाव. हा, चटणीमध्ये गेम आहे हा दादा, चटणीमध्ये गेम आहे. आणि मेयोनीज तर काय भारी लागतं. भारी आहे. ऐसा खावाला असेल तर बाहेर तर कैसा सुटल. आवरा भारी असलं क्रेझी रा. मजा आली. दादा याची काय प्राइस आहे कुरकुरे मोमोजची? 150ला कुरकुरे मोमोज 8 पीस येतात ना. 8 पीस. आणि बर्गरची एक 90 रुपये एक बर्गर. चीज सोबत तुम्ही बर्गर बघा 90 रुपयामध्ये. आवरा मोठा.
मोमोज खाऊन झाला, आता बर्गर खाऊया. आहा भारी आहे. झाला आपलं. तो मागला का बघा. नाही चिकन बघा काय एकदम क्रंची मजेदार. मजेदार. बघू आता माना बघू. पैसे नाही भरा तर चांगलाच बोलतील ना. हा बहुत ज्यादा बढ़िया. क्रेझी काय क्रेझी. आता बर्गर आणि मोमोज खाल्ला आपण आणि त्याचसोबत तुम्हाला इथंशी या गोष्टी पण भेटून जातील. पिझ्झा झाला, सॉफ्ट ड्रिंक आणि एवढा सगळा मेनूमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. नक्की दादाकडे ट्राय करा. मस्त आहे. सगळी सर्विस पण चांगली आहे आणि त्यासोबत चायनीज पण खावायचं असेल तर चायनीज पण आहे इथेची तुम्हाला. काय रे मग आता फुकट आहे चायनीज तर खावायचं काय का? मग? चायनीज हा चायनीज खावायचं का? नाही नाही नंतर खाऊ घे. या इथं लोलवला याच. मस्त वाटला. मजेदार खाना. तर तुम्ही पण ट्राय करा. आपल्याला लोकेशन तर समजलीच असेल. उलव्यामध्ये जो कोण राहतंय किंवा नसल उलव्यामध्ये तर स्टार्टलाच आपले आहे समोर कॅनरा बँक आहे ना, त्याच्या समोरच आहे मस्त असा क्रेझी फूड. काय क्रेझी फूड. क्रेझी फूड म्हणजे आपलाच शब्द आहे. क्रेझी काय क्रेझी फूड. तुम्ही बघू शकता. इथे येऊन नक्की ट्राय करा. चला आता नेक्स्ट लोकेशनला. चला भाई लो लाव. चल हा चल. चल दादा. हाय के लिए ही रुका था. क्या है बेल आहे क्या? बेल खावायची नाही इच्छा पण तुम्हाला बेल सगळा बघायला भेटेल. इथं शिव रोल वगैरे पाव सगळं नको पाव, आहे. आता नवीन झालं. नवीन स्टॉल झालं ना भारी भारी. तर आपल्याला युनिक बघायचं आहे आणि सस्ता कारण ते दोघांची पै झालं. जलेबी बाई जलेबी बाई हाँ बाद में कहते हैं बाद में. हरियाणा स्पेशल जलेबी मिल रही इधर. रबड़ी जलेबी मिलती है क्या? नहीं क्या? फिर क्या फायदा इधर सेकने के लिए आओ क्या रोज. थोडा पुढं चालत चालत आलो. या एरियामध्ये आपल्याला पक्का खावायला भेटतंय. तुम्ही बघू शकता. मस्त दुकानं झाली म्हणजे बामणडोंगरी स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर. आता आम्हाला काहीतरी युनिक दिसलाय. द टेस्ट ऑफ केरला अडुक्कला. केरलाशी जाऊन आलोय. थोडा ते रिलेटेड पण आपल्याला काही खायला भेटते का बघू. पाणीपुरी शेवपुरी तर आपण सगळीकडे ट्राय करतो. आज काहीतरी नवीन करायचं आहे त्यासाठी आपण चाललो अडुक्कला द टेस्ट ऑफ केरलामध्ये. ओहो ये देख कितना है. बिर्याणी आहे ना. बिर्याणी जावाचा आयटम. सोन त्यांना आधी विचार की करू शकतो. हाँ हाँ मैं ब्लॉग्स बनाता हूँ यूट्यूब पे. फूड ब्लॉग कर रहा हूँ अभी. तो आपका यूनिक लगा बहुत ज़्यादा टेस्ट ऑफ केरला. तो मैं कर रहा हूँ कर सकता हूँ ना. हाँ कर लो ना. क्या आपका स्पेशल क्या है? पराठा स्पेशल है. चिकन कुत्तू पराठा. आप कौन सा पराठा दे रहे हो हमें? लच्छा पराठा, केरला लच्छा पराठा. केरला लच्छा पराठा. उसमें क्या क्या आएगा फिर से बोलो एक बार. उसमें चिकन कुत्तू पराठा आएगा, हाँ हाँ टी पराठा आएगा. हाँ हाँ. तो आप हमारे लिए क्या बना रहे हो एकदम यूनिक और बढ़िया? आपके लिए केरला कुत्तू पराठा, केरला कुत्तू पराठा. ओके बनाओ बनाओ. उसमें क्या क्या रहेगा बताओ एक बार. चिकन रहेगा, चिकन एग रहेगा, ग्रेवी रहेगा, ओके. बाकी प्याज रहेगा, टमाटर मिर्ची रहेगा. प्याज टमाटर हे सब रहेगा. आपला अग्रिकोली डिश तर आपण बघतच असतो आणि आतमध्ये पण त्यांचा भरपूर साऱ्या युनिक डिश आहेत. जूस भी मिलता है क्या आपके इधर? क्या क्या रहेगा मतलब पूरा मेनू थोड़ा बताओ आपके हिसाब से. दादा बताओ आपका क्या क्या मेनू रहेगा इधर? हमारे पास केरला में वेराइटी स्नैक्स होता है ओके. और समोसा होता है. समोसा. स्नैक्स में बहुत अलग अलग वेराइटी टिपिकल Okay. के हमारे बहुत होता रहता है. मतलब केरला स्पेशल डिशेस ज्यादा है इधर. ज्यादा भी करें केरला हाँ हाँ पूरा पूरा हाँ पूरा केरला ओके. खाएगा. फिर डोसा आएगा, इडली आएगा और हाँ. अप्पम आएगा. ये तो मिलता ही है हमारे इधर लेकिन वो जो अभी दादा ने बताया ना वो हम ले रहे हैं केरला का पराठा. तो उसमें चिकन भी है अंडा भी है और सर जो उसमें चिकन का वो चिकन चटनी आएगा, हाँ, हाँ. चिकन रोस्ट चाट आएगा. नट चिकन मैंने सुना है ट्रेन में मंगाया था वो बढ़िया लगता आप है. एक बार खा के देखो हाँ? पता चलेगा उसमें बात. बिरयानी दूसरा भी केरला बिरयानी खाने तो हम आएंगे. हम तो पास ही जरूर रहे. जरूर. आप एक बार खा के देखो Okay. हमारे केरला परोठा और एक पराठा. ओके चलो बनाओ अपने लिए. धन्यवाद. यस थैंक यू. आप मेरा चैनल सब्सक्राइब करो आपको समझ जाएगा. डेफिनेटली यस मैं हमारे लैंग्वेज में करता हूँ. आपको मराठी समझ आता होगा तो समझेगा नहीं तो नहीं. सब टाइटल पे देखना पड़ेगा. ये कर दिया सब्सक्राइब. ये देखो अभी मैं गया था पद्मनाभ स्वामी मंदिर. ये हाँ नियर है क्या? नज़दीक है. ओके ये देखो साउथ में गया था रामेश्वरम, कन्याकुमारी लास्ट पॉइंट. ये सब मतलब ये अभी ट्रिप किया मैंने.
फायनली आपल्याला पराठा आलाय. पराठा बघा कसला भारी मऊमवीत. आणि चिकन आलाय. चिकन मध्ये कंचायो चिकन काय नाव त्याही बोललेला तो नाव आहे, कारण आपल्याला माहिती नाही. चिकन बघू शकता तुम्ही क्रेझी. आणि त्यांच्या तरफ से आपण युट्यूबर आहोत म्हणून इसका क्या नाम है हा ब्रेड पॉकच. ब्रेड पॉकच. ब्रेड पॉकेट रे नुसतं ब्रेड पॉकेट. पॉकेट ओके पॉकेट ब्रेड पॉकेट. पहले तो ट्राई करूया. इसमें अंदर चिकन फ्राई है. ओके आतमध्ये बघ चिकन फ्राय स्टफिंग प्रॉपर स्टफिंग आहे. चिकनची स्टफिंग आहे आणि काय सुंदर टेस्ट आहे. मजेदार आहे. मी एक्सायटेड आहे सर्वात जास्त इंटरेस्टेड आहे या पराठ्यात. पराठ्यात. काय टेस्ट याला असं आहे ना मिक्स करून खाताना बोलतात. आणि ये चिकन आहे ना इसको क्या कहते हैं चिकन करी. चिकन फ्रान्स अरे काय शब्द घेतो तो जमला नाही. आम्ही ट्राय करू. लोकेशन अर्जेंटिना कॉम्प्लेक्सच्या बाजूला तुम्हाला मिळेल. बामणोली रेल्वे स्टेशनच्या समोर अनंता टावर. अडुक्कल्ला द टेस्ट ऑफ केरला. आपण मस्त घेतलेला आहे चिकन आणि टेस्टी. हा टेस्टी आहे. आणि हे पराठ्यान मजा आहे रे. हे बघा कसला भारी. त्यांची टेस्ट युनिक आहे. नॉर्मल आपला जो चिकन असतो चिकन करी असतं तसा नाही लागत. तसा नाही. मग थोडा वेगळा लागतंय. त्यांचा मसाला वेगळा आहे. आणि चिकन पण खावायला थोडी मजा येत आहे. विथ त्याच्यामध्ये मिरची वगैरे आहे. तुम्ही बघू शकता. बाजूस कांदा दिलाय. कांदा मस्त. हे जेवलाय आता अजित ट्राय करतो. मास्टर अजित. हे खास देते मस्त. जस्ट ट्राय कर. चिकन भी ले उसके साथ. चिकन मस्त लागतंय र मजेदार. युनिक आहे टेस्ट. हा टेस्ट भारी लागतंय. युनिक आहे. म्हणजे आपला जो चिकन करीचा टेस्ट असतो तसा नाही का. मजेदार आहे. तर टेस्ट ऑफ केरला युनिक टेस्ट करायचा असेल चिकनचा तर तुम्ही येऊ शकता इथं. मजेदार आहे. आणि ह्याला काय म्हणतात चिकन इसको पराठा घेते. कुठला तरी टाईपचा पराठा आहे. हा लच्छा कुछ तो कहते. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. आणि कमेंट जास्तीत जास्त करा. आम्ही खातून तोपर्यंत चला खायला. लाईक करा. अरे डबलचा यार. विषय होईल. विषय नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला खर्चा करायला लागेल म्हणा. तर माझ्या छातीवर पाय ठेवून करा फुल लाईक करा. फुल लाईक करा. दिसतो आम्ही पुढच्या चॅनल मध्ये पण पुढच्या शुक्रवारी ब्लॉग मध्ये पण. तरी वेगळंच आहे रे. हर बार हा जास्त स्पायसी पण नाही. जास्त हे असं सटल पण नाही. पण मजेदार. तीनशेच फ्लेक काहीतरी टेस्ट आहे. खाल्ला मस्त. हा हा आपला नॉर्मल आहे जसं आपण खातो तसं आपल्या इकडचाच हे आहे टेस्ट आहे. मस्त लगा. एकदम मस्त लगा. बढ़िया. कितना पैसा हुआ इसका हा बोलो बोलो कितना. सो गाइस मस्त खाऊन झाला आता. मजेदार लागला. टेस्ट ऑफ केरला. कितना पैसा हुआ अरे ले लो कितना है रेट के. हाँ अच्छा रिव्यू. परोटा 20 रुपीस है. हाँ पेपर चिकन 280 है. 280. ओके पेपर चिकन. मलबार चिकन 240 ऐसा है. ओके. चिकन का हाँ. स्टार्टिंग 240. ये इतना बढ़िया परोठा बनाया ना भाई. एक नंबर. मजा आ गया. थैंक यू सो मच. यस थैंक यू. थोड़ा एक इंट्रोडक्शन है. हाय ब्रो. वीडियो दे. कैसे हो. ये दे दो मेरे को एक. कान ऊपर करो. चलो बाय. थैंक यू. अच्छा है आपका खाना. थैंक यू. येस बाय. पैसे पण नाही घेतलं आपल्याकडची. मी देत होतो बट नाही घेतलं. लई मोठी गोष्ट वाटतं रे म्हणायचा. और 2-3 डिश खा लेता भाई. चल आपला इथला थोडासा झालाय. याचा पार्ट 2 पण करायचा आहे आपल्याला ये एरियाचा. कारण तर इथंशी एवढी दुकानं झाली बाई सांगू नाही शकत. आता आम्ही चाललो डेल्टा जवळ. तिथंशी एक नवीन ओपन झालाय तो बघू. चला आता मस्त मोमोज वगैरे आहेत तिथं. बघू काय काय अजून. तर चला तिथं जाऊन बघू. फायनली आता डेल्टावर आलो आणि आजच शॉप ओपन केलाय दादानी मस्त असा. मोमोज तुम्ही बघू शकता. टेम्पोमध्ये आपल्याला इथंशी म्हणजे व्हेज मोमोज पासून एकदम असा ड्रिंक पण आहेत का. कोरियन कोंडो का बोबाटी पण आहे. अच्छा बोबाटी पण आहे. बोबाटी आता भेटल आपल्याला. भेटल
एक बोबा टी ट्राय करूया. इसको यही चाहिए था कब से. बोबा टी. तो तुम्ही बघू शकता मेनू, याच्यामध्ये एवढा सगळं आपल्याला मोमोजमध्ये भेटेल. सध्या पहिला आम्ही घेतलाय व्हेज मोमोज. बघूया, ट्राय करूया. आणि ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. आणि तुम्ही नक्की या इथंशी आणि टेस्ट करून बघा. पहिला मोमोज ट्राय करूया. मोमोज तर भारीच असते. मस्त असा टेम्पोमध्ये क्रेझी रा. संकल्पना मस्त आहे. हां वेज मोमोज. बोबा टी तो चाहिए क्या? बोबा टी. स्प्राईटवाला बोबा टी घेतला आम्ही. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही बोबा पिलाय तर तुम्हाला माहिती आहे असा बॉल्स असतात छोटे छोटे, मॅजिक बॉल टाईप. कोणता फ्लेवर आहे? ब्लू गम. हा आतमध्ये असा खाल्यावर मजा येते. दूध और जलेबी खाते. चलो दूध और जलेबी. काका बोलतं गाडी नाही लावू शकत. लावू ना, चालेल. काय विषय काय आहे? मसाला दूध का? मसाला दूध. इच्छा तर झाली पिवायची. बघूया. मसाला दूध. बाळूमामाला गेलतो ना आपण. बाळूमामा मसाला दूध. तुम्ही बघू शकता काय काय टाकतात त्याच्यामध्ये. खसखस आणि दूध, हळद त्याच्यामध्ये मिक्स आहे. आणि सुंदर असा. आता चिकन खाल्लाय रे, इच्छा नाही दूध पिवायची. काय बोलता? दूध नको पिवायला. आणि विषय काय माहिती आहे ना, माणसाचा बोलण्यावर गेम आहे. आता ती केरळाची माणसं होती, ती पण कधी स्वीट बोलत होती. त्यानं कधी प्राऊड झालं का, त्यांना माहिती नाही मी कोण आहे काय आहे, तरी पण ती कधी प्राऊड फील करत होती का आपल्या इथं युट्यूबरला करतंय असं. आता त्यांना मी विचारते तरी सांगत नाही का काय आहे काय टाकतं असं. म्हणजे लक्षात नाही रे ॲक्च्युली. समजला? यो विषय असतो आपल्या माणसाचं, मराठी माणसाचं या गोष्टीचं. दुसरीकडे जाऊ. चला सोडा वगैरे पिऊ. बस झाला, दूध नको. देत नाहीत ते फुटेज. रेड फ्लॅग आहे मामा. चला वेगळा काय तर. हा बोलण्यावर गेम आहे रे. समोरचा आपल्याशी नीट बोलत असेल तर नीट बोला. रिस्पॉन्स दिला पाहिजे ॲटलिस्ट. काय आहे काय नाही. समज काहीच बोलला नाही ना. उत्तरच नाही दिला. भाई जाणे तो नाही. ठीक आहे चल. जेवून आलो. फक्त सोडा पाहिजे. हा दोनच बनव. वेगवेगळा बनव पण बेस्ट. सेक्टर 23च्या बिकानेरच्या एक्झॅक्ट समोर आपला मिस्टर बीन कॅफे आणि आपला वालगावचीच पोरात. आणि त्याने सुरू केलाय. आम्ही अचानक फिरत आलो. मला माहिती नव्हतं. तुला माहिती होतं का? नशीब आजा घेऊन आला. आपले लोकांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे. काय भाई कोणसा फ्लेवर बनणार आहे भाई हमारे लिए? गाववाले जात्रा पण थोडा स्टाईल रा. कोणता फ्लेवर बनवता तुम्ही आमच्यासाठी? अरे गाववालाच बोलतं. कोणचा फ्लेवर बनवतो भाई? मग बनव चल. तुझे शोभान चांगला आहे तरी कंचा चांगला आहे. यो दे. कलर वेगळा आहे ना. थांबरा. यो काला कट्टा आहे फ्लेवर माझ्यासारखा. आयुष्यपत काय आतमध्ये तर आता जी एनर्जी आली ना. ओहो वाव. सोडा आणि स्प्राईटचा मिक्सचर आणि काला कट्टा फ्लेवर. वा. आणि मिंट, लाईम अँड मिंट. उभा रे र. कंचा देव तुला. मातला दोन्ही घ्यायचं तुम्हाला. तुमच्यासाठी आलोय ना मी आज. मी यांच्यावर खर्च करणार आहे फुल. जिस शौक से कमाया, जिस शान से कमाया उस शान से उड़ाया भी. दोस्तों को 2 चाय पिलाने के बाद. हाँ? इतना शौक राही ना जे. हा. शॉक. नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय? पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्याला जास्त लाईक मिळाले तर पुढच्या लाईफ मध्ये असंच तुम्ही बघत राहणार. पुढच्या ब्लॉग मध्ये याच्यावर भारी स्टारबक्स. आणि आपला नहीं ये तो जेन्युइनली बहुत बढ़िया है रे. खतरनाक लागते खतरनाक. काय प्राइस आहे याची? 60 रुपयाला. बघ कसला थंडा बिंडा पिवापेक्षा या गोष्टी भारी आहेत. काय मस्त असा थंडा पिला था. पोट भरला एकदम असं टाईट झालंय पोट. 120 रुपये झालं 2 थंड्यांचं. 60 रुपये. का उद्यापासून जिमला जाईल आणि फक्त संडे स्पेशल ब्लॉगलाच बाहेरचा खात जाईल.
ऐसा मी विचार करते, कारण हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला. अशा प्रकारे पक्का सारा खाऊन आमचा फूड ब्लॉग एंड करण्याचा टाइम आलाय. आणि आजच्या ब्लॉग मधून ऐसा शिकायला भेटला बाई, बाहेरची लोक कधी एक्सायटेड होतात बघून. तो म्हणजे आमच्या इथे युट्यूबर आलाय ती आता केरलाच्या इथं गेलेलो आम्ही केरला स्पेशल मध्ये. तर तेव्हा ती सगळी माणसं एकदम एक्सायटेड झाली मना बघून आणि त्यांनी पैसे पण नाही घेतलं. काही खतरनाक वाटलं काय बघून, म्हणजे आवरा भारी गेस्चर अनोळखी लोकांकडून असं बघायला लई आनंद झाला. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे आपल्या लोकांना, जर कोण बघत असेल शॉपवाला तर थोडा सपोर्टिव्ह राहा रे. जेव्हा आम्ही येतो करता जरा हसत केलं तर किंवा बोलण्याचा ट्राय करा. म्हणजे थोडी लोक कॅमेरा शाय असतात, पण धंदा करता वेळेस कॅमेरा शाय थोडा होणं कमी करा, कारण आजकाल सगळा सोशल मीडिया थ्रू आपल्याला मार्केटिंग करता येतं. त्यामुळे जरासा तुम्ही पण कोऑपरेट करा आमच्या सोबत. कधी आलो अचानक तर, आणि जसं ती करत होती लोक, मला लय आनंद झाला की अनोळखी लोक आपल्याला अचानक गेलो मी अचानक म्हणजे जास्त सपोर्ट करायला लागली. नाही काही स्क्रिप्टेड नाही काही, एकदम रॅन्डम गेलो. सगळे दुकानांवाज एकदम रॅन्डम गेलो. इव्हन तो दादा पहिलाच गेलतो, तो ऍक्च्युली आपला सबस्क्रायबर आहे, मला माहितीच नाही. मी अचानक गेलो, नंतर तो बोलला की मी तुला कधीपासून मेसेज करते की ये. आम्ही अचानक रॅन्डम चालू केलं आजचा ब्लॉग. बरा पाठीमागची बाजू एक्सप्लोर करू बामणडोंगरी स्टेशनच्या, आणि ती मस्त झाली. आणि डेल्टा जवळ एक दादाने एक नवीन शॉप ओपन केलाय, तुम्ही बघला असाल. तर मजा आली सगळा ट्राय करून. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपल्या लोकांना सांगतंय असंच प्रेम करत राहा आणि थोडासा बोलण्याचा ट्राय करा जेव्हा मी भेटल वगैरे तेव्हा. तो चला ब्लॉग एंड करूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.